नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपला भारत देश ही पवित्र भूमी आहे. आपल्या भारत देशात बरीच तीर्थक्षेत्र अद्भुत अशा आश्चर्य आणि रहस्यांनी भरलेली आहेत. या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. शाल्मला नदीच्या पाण्याच्या प्रवाहात सहस्त्र शिवलिंग असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे कर्नाटक राज्यातील सिरसाचे सहस्त्रलिंग मंदिर. या पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन आजच्या भागात आपण करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आजूबाजूचा सुंदर परिसर पाहत पाहत आपण कर्नाटकच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. निसर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा वसंत ऋतूचा हा काळ, हा सुंदर निसर्ग राजा हिरव्यागार वनराईने नटला आहे. सातारा, कोल्हापूर, बेळगावी, धारवाड, हुबळी मार्गे आपण सिरसीकडे प्रस्थान करत आहोत. सिरसीच्या जवळ या सहस्त्रलिंग तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी जाताना हिरव्यागार अशा जंगलातून हा रस्ता पुढे जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नारळ आणि सुपारीच्या हिरव्यागार बागा आपले लक्ष वेधून घेतात. सिरसी हे कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. जैवविविधतेचा हा हॉटस्पॉट आहे. येथे क्षेत्रीय संशोधन केंद्र आहे. आता आपण या सहस्त्रलिंग तीर्थक्षेत्राजवळ पोहोचलो आहोत. स्वच्छ आणि सुंदर असं हे शाल्मला नदीचं पात्र. सिरसीपासून जवळजवळ 14-15 किलोमीटरवर असणारे हे सहस्त्रलिंग मंदिर 1000 पेक्षा जास्त शिवलिंग असलेले हे एक आश्चर्यजनक स्थान आहे. शाल्मला या नदीच्या प्रवाहात हजारो शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. नदीचे पाणी कमी झाले की सर्व शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. 20-25 पायऱ्या खाली उतरून गेलो की आपण नदीच्या पात्रात प्रवेश करतो. ओम नमः शिवाय. शाल्मला नदीचा हा सुंदर शांत प्रवाह आपल्याला मंत्रमुग्ध करतो. सोंदा या गावाच्या जवळून ही शाल्मला नदी वाहते. हिरव्यागार जंगलांनी आणि सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला हा सुंदर परिसर आहे. या नदीपात्रात मोठमोठ्या दगडांवर लहान मोठी अशी अनेक शिवलिंगे आपल्याला पाहायला मिळतात. मान्यतेनुसार येथे 1000हून अधिक शिवलिंग आहेत. म्हणूनच हे स्थान सहस्त्रलिंग तीर्थम म्हणून ओळखले जाते. सहस्त्रलिंग हे स्थान निसर्ग सौंदर्य, शांत आणि अध्यात्माचा सुंदर मिलाप आहे. या शिवलिंगांचे निर्माण 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा भाग असलेल्या सोंडा राजवंशाच्या काळात कोरली गेली असे म्हटले जाते. सिरसीचे राजे सदाशिवराय यांच्या कालावधीत म्हणजेच इसवी सन 1678 ते 1718 या कालखंडात या स्थानाची निर्मिती झाली असल्याचे सांगितले जाते. असे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले स्थान आहे. महाशिवरात्रीला हजारो लाखो भाविक प्रार्थना करण्यासाठी या सहस्त्रलिंग तीर्थक्षेत्राला भेट देतात. मला नदीच्या आजूबाजूचा हा हिरव्यागार वनराईने नटलेला सुंदर असा हिरवागार परिसर. या ठिकाणी प्रत्येक शिवलिंगासमोर श्री नंदीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ओम नमः शिवाय.
मोठ्या शिळेवर अशी लहान मोठी अनेक शिवलिंग कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. या नदीच्या पात्रात श्री नंदी महाराज यांच्या लहान मोठ्या आकर्षक अशा मूर्ती पाहायला मिळतात. या नदीच्या पात्रात आपले लक्ष वेधून घेणारी विशालकाय अशी ही श्री नंदी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती जवळजवळ 12 फूट लांब आणि 5 फूट रुंद आहे. काही शिवलिंगांजवळ असे कोरलेले लेख आपल्याला पाहायला मिळतात. सहस्त्रलिंग या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मे हा काळ उत्तम समजला जातो, कारण या काळात शाल्मला नदीचे पाणी बऱ्यापैकी कमी होते आणि त्यामुळे ही सर्व शिवलिंग आपण स्पष्टपणे पाहू शकतो. ही सर्व शिवलिंगे पाण्याबाहेर आल्याने आपल्याला स्पष्ट पाहता येतात. पावसाळ्यात ही सर्व शिवलिंगे पाण्याखाली जातात. पवित्र अशा या शाल्मला नदीच्या पाण्याच्या प्रवाहात असणारे आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक अद्वितीय असे धार्मिक पवित्र स्थळ आहे. सहस्त्र शिवलिंगांचे दर्शन आपल्याला या ठिकाणी होते. शांत मन प्रसन्न करणारा आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.